नमस्कार मंडळी, पिठामध्ये दूध मिसळू नका आणि दुधात पीठ मिसळू नका. पण रेसिपी होणार एकदम झकास, एकदम झटपट, कुणालाही सहज करता येणारी. चला बघूया. त्यासाठी मी 2 कप बेसनाचं पीठ घेणार आहे. ते 2 कपचे बेसनचं पीठ आहे ते अगदी गाळणीने गाळून घ्यायचं. गाळल्यानंतर पिठामध्ये गोळे राहणार नाही. त्याच्यानंतर दुधात भिजवल्यानंतर गोळे बिलकुल राहणार नाही. रेसिपी करायला अगदी सोपी जाणार. त्यासाठी 2 कप मी बेसन घेतलं, गाळणीने गाळून घेणार. अगदी प्लेन पीठ तयार झालं. त्यानंतर तेच पीठ मी एका बाउलमध्ये 2 कप बेसनाचं पीठ घेतलं, 1 कप दूध घेतलं. मध्ये म्हशीचं असू द्या, गाईचं असू द्या, साईचं असू द्या, कुठलंही चालेल, पण 1 कप दूध त्यात घालायचं. दूध घातल्यानंतर मिक्सरच्या साहाय्याने मस्तपैकी त्याला हलवून घ्यायचं. याच्याने खूप छान मदत होऊन जाते. बेसनचं पीठ चिकट असल्यामुळे हात चिकट होत नाही. याच्याने अगदी छान प्लेन दूध मिक्स होऊन जातं. बस मिक्स केल्यानंतर आपण त्याला 10 मिनिट 20 मिनिटापर्यंत आपण झाकू शकतो. झाकून ठेवल्यानंतर आपल्याला वेळ मिळाला लगेच आपण लाडू करायला घ्यायचा. मी मात्र 15 मिनिट याला झाकून ठेवलं होतं. त्यानंतर हे बघा, पीठ छान मस्तपैकी मुरलं जातं. त्यानंतर एक कढई घेतली, मी लोखंडाची कढई वापरली. मस्त चवीचे लाडू होतात या कढईत. त्यानंतर मी पहिले ना 1च चमचा गाईचं तूप वापरलं. त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतील ते घ्यायचे. मी काजू बदाम घेतला. प्लेन लाडूही छान लागतो हा. त्यामुळे मी हे मस्तपैकी तळून घेतले ड्रायफ्रूट्स आणि ते एका वाटीमध्ये काढून घेतले. त्यानंतर अगदी परफेक्ट 3/4 कप आपण इथे तूप घेतलेलं आहे. तेवढंच तूप घालायचं आहे. त्यानंतर वाढवायचं नाही, काढायचं नाही. त्यानंतर आपण भिजवून ठेवलेलं दुधामधलं जे बेसन आहे ते यात घालायचं आहे. अगदी कडकडीत तुपात घालायचं नाही तर त्याचे भजेच तयार होऊन जातील, म्हणून मी म्हटलं. त्यामुळे काय करायचं, तूप मिक्स झालं की लगेच आपण ते भिजलेलं बेसन यात घालायचं आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, मी अजिबात स्किप केलं नाही. कारण की हे जे तूप तुम्हाला वाटलं की हे तूप किती घालून ठेवलं आहे, पण ते अगदी 2-3 मिनिटातच ते पीठ त्या तुपाला खेचून घेणार आहे. तर मग तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग आपण तुपामध्ये पीठ अतिशय छान भाजून घ्यायचं आहे आरामात. आणि हे जे भिजलेलं बेसन आहे ना, ते आता तुपात घातल्यानंतर अगदी व्यवस्थित आरामशीरमध्ये भाजायला घेऊया. बघा तर मला वाटेल की बापरे किती तूप घातलंय, तर काहीच नाही. ते तूप दिसणारही नाही बिलकुल. मस्तपैकी हे तूप कसं खेचून घेतं ते पीठ ते बघा तुम्ही. त्यानंतर छानपैकी हलवत मीडियम गॅस ठेवायचा आणि आरामशीर त्या तुपात हे पीठ हलवत राहायचं. अगदी 2-3 मिनिटात ते तूप पूर्ण खेचलं जातं. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. या पद्धतीने केलेले लाडू अतिशय सुंदर चवीचे, अगदी वेगळ्याच चवीचे. बाजारात ही मिठाई खूप महाग मिळते. अशा पद्धतीची आपण मिठाई बनवणार आहोत आणि करायला पण अगदी सोपी आहे. कोणीही सहज करू शकेल. अगदी डोळे झाकून अगदी सोप्या पद्धतीने आणि चवीला एकच नंबर अशी रेसिपी होते. आपण 2 वेगवेगळ्या व्यक्तींना हेच मेजरमेंट दिलं, पण ते म्हणतात नाही का हाताची चव किंवा वेगळी चव. तर या पद्धतीचे लाडूची चव अगदी वेगळी असणार आहे. नक्की करून बघा. गेलं की नाही तूप अगदी 3-4 मिनिटात सगळं पिठामध्ये ते ऑब्झर्व होऊन गेलेलं आहे. आता आपण आरामशीर रवेदार होईपर्यंत हे पीठ भाजायचं आहे. जर आपल्याला तेही समजत नसेल तर घड्याळ लावून घ्यायचं. मस्तपैकी 15-20 मिनिटं छान कमी गॅसवर छान हलगत भाजून घेतलेलं आहे. अगदी रवेदार होईपर्यंत ते भाजायचं. ह्या लाडूमध्ये फक्त हे पीठ भाजण्याचीच मेहनत आहे. ती पण अगदी मेहनत नाही. अगदी मेजरमेंट घेतलेलं या पद्धतीनेच घ्यायचं. टायमिंग लावून द्यायचं आणि 15 मिनिट हे पीठ अगदी रवेदार होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं की कुणालाही सहज हा लाडू करता येईल, ही माझी गॅरंटी. त्यानंतर बघा, व्हिडिओ थोडासा मोठा वाटेल तुम्हाला, पण मग पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच लक्षात येतं की लाडू कसे होतील ते. तर ते बघा, या पद्धतीने आपण घातलेलं सगळं ते तूप त्यांनी पिठाने खेचून घेतलेलं मस्तपैकी अलगद भाजत कमी गॅसवर
त्यानंतर पिठाचा कलरही बदलायला लागतो, थोडं गुलाबीसर दिसायला लागतं, मात्र हलवायचंच आहे पीठ. या पद्धतीने बघा अगदी मस्तपैकी दुधाचा जो ठेवस आहे तो पण निघला जातो आणि पीठही अगदी छान भाजलं जातं. आपण दुधात पीठ भिजल्यामुळे ना पीठ भाजायला अगदी सोपं जातं. हे बेसनाचे आहे तसं अगदी इझी रेसिपी. तर मग बघूया. या पद्धतीने मी पीठ मस्तपैकी भाजून घेतलं, छान रवेदार पीठ तयार झालं. या पद्धतीचे लाडू आहेत ना टाळूला बिलकुल चिटकत नाही, ती तोंडात टाकल्यात पाणी आणि चविष्ट होतात. हे बघा या पद्धतीने मस्तपैकी आरामशीर रवेदार पीठ तयार होतं. आपण हलवतच राहायचं, ते गोळे पण त्याचेच आपोआपच मिटायला लागतात आणि अशा पद्धतीने अगदी रवेदार, हे बघा या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच अगदी मस्त गुलाबीसर रंगावर हे पीठ भाजून तयार होतं. मी गॅस आता बंद करून दिलेला आहे आणि कढई गरम असल्यामुळे मग थोडंसं आपण हलवून घ्यायचं. या पद्धतीने रवेदार अगदी पीठ तयार आहे. त्यानंतर ते पीठ कोमट असतानाच आपण एका परातीमध्ये ओतून घ्यायचं. पीठ ओतल्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स घालायचे किंवा मग तुम्हाला जायफळ आवडत असेल, विलायची आवडत असेल तर ती पण घालू शकता. यामध्ये मी अगदी फक्त काजू बदाम कुरकुरीत जे तळून घेतले ते घातले आणि इथं पिठी साखर वगैरे नाही वापरायची. जी बुरा मिळते ना जाडसर साखर दुकानात इझिली अवेलेबल असतं, घरी पण ती तयार करता येते, तीच साखर घालायची. त्यात अगदी वेगळी टेस्ट लागते या लाडूंना. तर मी 1 कप ती साखर घातलेली आहे आणि मग ती सारखं त्या आपण भाजून ठेवलेल्या पिठाला मिक्स करायचं आणि आरामात लाडू वळायचं. मैत्रिणींनो, या लाडूमुळे ना लाडू पण भरपूर जवळपास 21-22 लाडू तयार झाले, कारण की पीठ असं खुललं जातं आपण दुधात भिजवल्यामुळे आणि छान भाजल्यामुळे. तर हे बघा या पद्धतीने दाबून दाबून सुंदर असा लाडू तयार होतो. त्याचा कलरही चेंज होतो, मस्त गुलाबीसर असा हा लाडू तयार होतो. तर मी या पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते एक लाडू तोडून. किती खुसखुशीत तोंडात टाकताच वेळ घालणारे अतिशय भारी लाडू झाले. या सणासुदीला तुम्ही नक्की ट्राय करा. गणपती बाप्पाच्या प्रसादाला पण ट्राय करा. हे बघा अगदी सहज कुरकुरीत मस्त सुंदर लुसलुशीत लाडू तयार, अगदी रवेदार दाणेदार. धन्यवाद.